गुरुच्या चरणी माथा टेकणं ही श्रद्धा, पण गुरुचे पाय धुवून त्याचं पाणी प्राशन करणं ही श्रद्धा की अंधश्रद्धा, असा प्रश्न सध्या पडतोय तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओजमुळे. शिक्षणाचं माहेरघर आणि पुरोगामी शहर म्हणून पुणे शहराची एक वेगळी ओळख आहे. मात्र याला आव्हान देणाऱ्या काही गोष्टी सध्या पुणे शहरात घडताना दिसत आहेत. पुण्यातले आध्यात्मिक गुरु उमेश तांगुदे, अर्थात त्यांना सगळे त्यांचे भक्त जे आहेत ते उमेश पप्पा असं म्हणतात, आणि त्यांच्या काही व्हिडिओजमुळे सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलेली आहे, खळबळ माजलेली आहे. या व्हिडिओमध्ये काही भक्त, विशेषतः महिला भक्त थोड्या तुलनेनं जास्त आहे, त्या उमेश तांगुदे यांचे पाय धुतायत पाण्याने आणि दुधाने, आणि त्यानंतर तेच पाणी भक्त म्हणून त्या प्राशन करताना सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसतायत. आता हे नेमकं चाललंय काय, आणि मागच्या काही दिवसांमध्ये हे व्हिडिओ सातत्यानं का सगळीकडे व्हायरल होत आहेत, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहतायत लोकमत व्हिडिओ. विशेष म्हणजे एक दोन भक्तांनी असं केलंय असं नाहीये, तर अनेक शिष्यांकडनं अशाच पद्धतीनं पाद्यपूजा होताना व्हिडिओमध्ये दिसतायत. मग प्रश्न असा उपस्थित होतोय की ही भक्ती आहे की श्रद्धा आहे, की श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर पोहोचलेली एक प्रथा आहे. खरं तर पाय धुवून पाणी पिणं हे व्हिडिओ जर काही आपण सगळे बघितले तर अतिशय किळसवाणं वाटतं. मात्र त्यावर उमेश तांगुदे, जे पप्पा सगळे म्हणवले जात आहेत, ते काय म्हणतायत बघा. ते म्हणतायत की मी कुणालाही माझे पाय धुवा किंवा पाणी प्या असं सांगत नाहीये, उलट मी भक्तांना विरोध करतोय. आणि त्यांची ही श्रद्धा आहे की त्यांनी असं पाय धुतले पाहिजे आणि ते पाणी प्राशन केलं पाहिजे, त्यामुळे ते करतात. पण भक्तांची भावना आपण चुकीची मानत नाही. मी कुणालाही मला पप्पा म्हणायला सांगितलेलं नाही. एका भक्ताच्या प्रेमातनं ही हाक सुरू झाली आणि त्यानंतर इतरही लोक जे आहेत ते मला पप्पा म्हणू लागले, आणि मग यावरनं माझं नामकरण पप्पा असं झालं, असं स्पष्टीकरण ते तांगुदे स्वतः देत आहेत. विशेष म्हणजे एक दोन भक्तांनी असं केलंय असं नाहीये, तर अनेक शिष्यांकडनं अशाच पद्धतीनं पाद्यपूजा होताना व्हिडिओमध्ये दिसतायत. मग प्रश्न असा उपस्थित होतोय की ही भक्ती आहे की श्रद्धा आहे, की श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर पोहोचलेली एक प्रथा आहे. खरं तर पाय धुवून पाणी पिणं हे व्हिडिओ जर काही आपण सगळे बघितले तर अतिशय किळसवाणं वाटतं. मात्र त्यावर उमेश तांगुदे, जे पप्पा सगळे म्हणवले जात आहेत, ते काय म्हणतायत बघा. ते म्हणतायत की मी कुणालाही माझे पाय धुवा किंवा पाणी प्या असं सांगत नाहीये, उलट मी भक्तांना विरोध करतोय. आणि त्यांची ही श्रद्धा आहे की त्यांनी असं पाय धुतले पाहिजे आणि ते पाणी प्राशन केलं पाहिजे, त्यामुळे ते करतात. पण भक्तांची भावना आपण चुकीची मानत नाही. मी कुणालाही मला पप्पा म्हणायला सांगितलेलं नाही. एका भक्ताच्या प्रेमातनं ही हाक सुरू झाली आणि त्यानंतर इतरही लोक जे आहेत ते मला पप्पा म्हणू लागले, आणि मग यावरनं माझं नामकरण पप्पा असं झालं, असं स्पष्टीकरण ते तांगुदे स्वतः देत आहेत.